तर सचिन वाझेनं जयंत पाटलांचं नाव घेतल्यास चौकशी झाली पाहिजे असं मत गिरीश महाजनांनी व्यक्त केलंय। तर तुरुंगातील 10 लोक असे उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील असं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे। आता त्यांनी काय पटवलेलं आहे मला नक्की माहित नाही, पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला, कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या, किती खंडण्या मागितल्या। आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये फक्त स्वतःला कसं वाचवता येईल, स्वतःचे आरोप आता सिद्ध होताना बघताना आता यांना यातना होत आहेत आणि म्हणून फक्त देवेंद्रजींवर बेछूट आरोप करायचे, वाटेल तसं बोलायचं। मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळेचे या सगळ्या खटल्यातले मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून हळवळलं। आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं। माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील। अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना। भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा केले।